अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर 41 इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते। त्यातील 34 इमारतींवर हातोडा चालवला जातोय। त्यामुळे ही कारवाई सुरू होताच रहिवाशांनी संताप नोंदवला आणि कारवाईला विरोध केला। मार रोड पे मार खा खा के धंधा कर के अपना समझे हमारा हो जाएगा सुविधा अपने लाने के लिए। आज हम लोग पेट में लात मार रहे हैं सरकार। आज 18 साल के दिन हो गया, आपने नहीं उनको लीगल था बेलीगल था, अभी लीगल हो गया। हम लोग घर के बेघर कर रहे हैं। आज कहीं में कहीं था, इसकी बदले दे देते हम लोग भी संतोषित हो जाते। नहीं बढ़ा देते, छोटा तो देते, हम लोग को झोपड़ी भी दे देते कि हम लोग कहीं अब आज भी रोड पर रहेंगे तो अच्छा लगेगा सरकार को। नालासोपारा येथील विजयलक्ष्मी नगरमध्ये 41 इमारतींचा प्रश्न एकदा ऐरणीवर आलेला आहे। दुसऱ्यांदा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। आज पुन्हा एकदा एका इमारतीचा जमीनदोस्त करण्यात आले। माझ्यासोबत या ठिकाणचे जे इतर रहिवासी ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल मॅडम, ही कशी कारवाई सुरू आहे? कारवाई तर आता 6 महिन्यापासून पहिले 2.5 वर्षापासूनच चालू आहे यांची, पण या 6 महिन्यानंतर आम्हाला खूपच प्रॉब्लेम झालेला आहे। आता आम्ही खूप तकलीफमध्ये आहे, तेव्हा आम्ही सर्व बोलतोय, मोदीकडे पण बोलतोय, सर्वांकडे बोलतोय की आम्हाला हेल्प द्या कोणाची पण, कारण आम्हाला सारा हवा आहे बहिणींना। तुम्ही आता लाडक्या बहिणींना वगैरे सारा देतोय तर आम्हाला पण द्या। आम्ही आता 15 वर्ष झाले इथं राहतोय आणि आमच्याकडून घर का घेत आहेत? ते घर मालकाजवळ आता बाजूला पण जागा आहे, तिथे तरी आम्हाला घर बांधून द्या ना। मग हमारा घर टूट रहा है, हमारी कोई मदद करना आ जाओ। वैसे भी हमारे साथ कोई नहीं है, सिर्फ एक काका है। प्लीज़ हम आपके आगे हम हाथ जोड़ते हैं, प्लीज़ हमारा घर बचा दो, प्लीज़ हमारी मदद करो। हमारा कोई मदद करने नहीं आ रहा है, सिर्फ काका आ रहे हैं, प्लीज़ मदद कर दो। या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला मदत करावी असं या मुलीचं म्हणणं आहे। काय सांगाल, कशा प्रकारे हे संपूर्ण प्रकार चालू आहे? आता गेले 6 महिन्यापासून हा प्रकार चाललाय जास्त प्रमाणामध्ये। आम्हाला सीएम साहेबांना एवढंच सांगायचं आहे की आम्ही तुमच्याकडे दुसरं काही मागत नाहीये, आम्हाला घराच्या बदली घर द्या। कारण आम्ही इथे आमची फसवणूक झालेली आहे, ती भले बिल्डरकडनं होऊ दे नाही तर आणखी कुणाकडून होऊ दे, पण आमची फसवणूक झालेली आहे। त्याला एकटा बिल्डर जबाबदार नाहीये, तो जितका जबाबदार आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला जे सहकार्य ज्यांनी केलं, जे बाकीचे अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे जे काही सर्व अधिकारी आहेत, त्या सर्वांनी त्यांना ज्यांनी सपोर्ट केला ते पण तितकेच त्याला प्रशासनाला जबाबदार आहेत। त्या गोष्टीला आम्हाला बेघर करण्यासाठी ते खूप जबाबदार आहेत त्याच्यासाठी, त्यामुळे त्यांना पण ह्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे। 2008ला जर बांधकाम चालू, 2009ला वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झाली, तर 2009ला त्यांनी बांधकाम का नाही तोडलं त्यावेळेस? आणि ते लोक आता का म्हणतात की STP प्लॅन आहे, डम्पिंग ग्राउंड आहे? त्या लोकांना 2009 मध्ये का नाही समजलं की ते STP प्लॅन आहे, डम्पिंग ग्राउंड आहे? आणि 15 वर्ष लोक राहतात, घरपट्टी लागले, लाईट बिल लागले या, आणि 15 वर्षांनंतर ती लोक आता बोलतात की डम्पिंग ग्राउंड आहे, STP प्लॅन आहे। बिल्डरने काय सांगितलं? हे आम्हाला काय बिल्डरने आम्हाला सांगितलं लीगल आहे, घर होतं, याच्यामध्ये ऑफिस होतं। आम्हाला लोड बेरिंगचा अर्थच माहित नव्हता, लोड बेरिंग काय आहे ते। ज्यावेळेस आम्ही इकडे फ्लॅट घेतले त्यावेळी बिल्डर लोकांचे घर होतं, याच्यामध्ये ऑफिस होती, त्यामुळे इथं लोड बेरिंगचा अर्थच कुठली, जे गरीब लोक आणि आम्हाला जेवढे परवडल असे आम्हाला घर आम्ही इथं घेतले। आमची तेवढी परिस्थितीच नव्हती की आम्ही सिडको मध्ये घर घेऊ, आणि सिडको आणि लोड बेरिंग मध्ये अर्थच काही माहिती नव्हता, पण इथं गरीब लोक फसवलं, बिल्डर पण जबाबदार आहे। रेल्वेच्या बाजूला राहतात अशांना शासन घर देतं, मग आम्ही काय गुन्हा केलाय? आम्हाला सुद्धा घर द्या अशी माफक मागणी येथील रहिवासी करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रहिवाशांचा टाहो ऐकावा आणि त्यांची जी मागणी आहे ते पूर्ण करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।